आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न करणारा एकही दहशतवादी जिवंत परतणार नाही, असं सैन्यप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटलं आहे. सुरक्षा दलांनी काल पहाटे जम्मू काश्मीरमध्ये नागरोटा परिसरात जैश-ए-मोहम्मदच्या 4 दहशतवाद्यांना ठार केलं. या चकमकीनंतर सैन्यप्रमुखांनी पाकिस्तानला हा इशारा दिला. जम्मू श्रीनगर महामार्गावर उधमपूर जिल्ह्यात एका पथकर नाक्यावर काल पहाटे ही चकमक झाली. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या जवळून 11 AK रायफल, 3 पिस्तुलं, 29 हातगोळे आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आलं आहे. या चकमकीत एक पोलीस जखमी झाला. शेतकऱ्यांच्या 1 लाख कृषीपंपांना वीज जोडणीसाठी राज्य सरकारनं नवीन धोरण जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते धोरण जाहीर करण्यात आलं. त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी, सर्व्हिस कनेक्शन आणि सौर कृषीपंप याद्वारे वीज जोडणी देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खासगीकरण प्रकल्पांवर केवळ जड वाहनांसाठी पथकर दरांमध्ये काही प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. ही वाढ सुमारे 10% असून प्रस्तावित वाढीव दर हे राष्ट्रीय महामार्गावरील पथकरांच्या तुलनेत कमीच आहेत. तर कार, जीप, एसटी, स्कूल बसेस आणि हलकी वाहनं यांची पथकरातली सूट कायम ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. राज्यभरातल्या 1566 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कोविडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता नव्यानं जाहीर केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी काल ही घोषणा केली. नव्यानं नाव नोंदवलेल्या मतदारांना मतदान करता यावं तसंच निवडणूक लढवता यावी म्हणून लवकरच ही यादी जाहीर केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वीज देयकं माफीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारपर्यंत वीज देयकं माफ करा, अन्यथा प्रत्येक जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पंढरपूरची आगामी कार्तिकी वारी प्रतिकात्मक स्वरूपात साजरी व्हावी, मानाच्या दिंड्यांनी पंढरीकडे मार्गस्थ होऊ नये, असा प्रस्ताव सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलाय. दरम्यान राज्य सरकारनं कार्तिकी यात्रा रद्द केल्यास आगामी काळात प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा वारकरी संप्रदायानं दिलाय. वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.